तर हॅलो गाईज, मी विशाल जाधव. तर आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला ब्लू डायमंडचा कॉल आहे. तर बघू आता चाललोय, मी निघलोय. तर आज घरातून व्हिडिओ नाही बनवली मी. आज इकडं जे बाहेर उभं होतो तर बोललो इकडूनच व्हिडिओ शूट करू दे आज. तर चला. प्रशिक आणि बाबूला पिक केलेलं आहे मी. पण प्रॉब्लेम असा झाला आहे, जांभले गावाची इथं आपली गाडी बंद पडलेली आहे. आता गाडी चालू करतो. बघ रे, मला स्टार्टर मार. गाडी काय चालू होत नाही. विशालची गाडी खराब झालेली आहे पूर्ण. तेव्हा काय गाडीचं करतो, मग तुम्हाला भेटू. गाडी आमची तिसऱ्यांदा बंद पडलेली आहे. आता आम्ही वैतागलो आहे. असं वाटतं जावं घरी. चालू काय होत नाही गाडी. गाडी बंद झालेली आहे. तर दौलतने आयडिया कुठली तरी गेले गाडी थंड करायसाठी पाणी मारायला लावली दौलतने. दौलत पाणी मारले चालू होईल कधी? होईल ना बाबा. गाडी चालू होणार जात्या ते तुम्ही आलेले तर एक नवीन आयडिया आहे. ती गाडी जाम होते तर त्याच्यात पाणी टाकला ना तर ती 100% चालू होणार. कसा गरमीचा मोसम आहे, गरमीमध्ये गाडी जाम होते. पेट्रोल मध्ये पाणी टाकायचं ना? पेट्रोल मध्ये टाकायचा. ते आता तुम्ही लॉक केला, मी तुम्हाला दाखवला असता. सीटच्या बाजूला टाकायचं का लॉक मध्ये? बाजूला टाकायचा तर ती कशी थंडी होईल. ते पण आपण दुसऱ्याकडून पाणी घेतलं. आता होईल का चालू? पण होणार बघा. इथे इकडे दाखवा, इथे दाखवा पुढे. हा, इथं पाणी टाकलेलं आहे बघा. इथं पाणी टाकलेलं आहे. सीटच्या लॉक इथं असं पाणी टाकायचं या भोगद्यात आणि इथं लॉकच्या ह्याच्यात पाणी टाकत. ते कसं माहिती गाडी लगेच चालू होते. असं आहे काय? बघा ना आता गाडीला ताण बघू, आता चालू करून बघू आपण. ताण लागते ना, ताण लागते ते गाडीला, ताण लागते. गरमी पण आहे ना, गरमीमुळे जाम होते ना गाडी सध्या. आज जे आता बाबू बघ चालू करून होते का? चालू कर, होईल आता होईल. दौलतचा हात लागला ना खाला. बघू आता बाबू चालू करते. चालू झालं तर बरी. चावी चालू कर. 3 टाइम बंद झाले. काय घेऊन लाव शुभ्याच्या इथं लाव. अरे थांब रे, मला घेऊन जा. असे टेक्निक लागते. दौलत भाई थँक्यू. चालू झाली तुझे मुलं. माझ्याकडून थँक्यू. चला चल आपली गाडी चालू कर. मित्रांनो, गाडी चालू झालेली आहे. बसतो गाडीवर. उद्या चालू आहे रे. बंद झाली नाही ना? परत बंद झालेली आहे. तोच प्रॉब्लेम आलेला आहे. परत पाणी टाकून बघा, फायदा झाला. नीट परत बंद कर ना, चालू कर बंद करून. 2-3 टाइम बंद झालेली आहे गाडी. वैतागलोय आता. गाडी इथंच लावून देतो कुठंतरी. गाडी काय चालू होत नाही. गाडी बाबू पायाने ढकलायला लावली गाडी. आता इथं लावायला लावले भाऊ. विषम भाऊ संजय लावतो. पायात ढकलायला लावले गाडी. 4-5 वखत बंद झाली गाडी. गाडी ढकलत आणलेली आहे. इथं लावली आहे बल्लू भाऊजीच्या इथं लावलेली आहे. आज संडे सुट्टी असते. काय सांगू मित्रांनो, खूप वैतागलोय. 4-5 वेळेला गाडी बंद पडलेली. हल्ली आता लावले. आता इकडून रिक्षात ते बरं आहेत. गाडी घेऊन जायचं असता तर गाडीची मध्ये बंद पडल्याचे कुणी धक्का मारला असता. बाबू गाडी दिल्याचे तुला धक्का मारला लागला असता. बाबू इस्त्री करतोय आपला. आता निघू आम्ही. डायरेक्ट भेटतो तुम्हाला. पोरं दाखवतो ब्लू डायमंडची. चला. तर मित्रांनो, आपला बेस्ट प्लेअर आलेला आहे बंटी. फुल धापधूप बेस वाजवतो. सामान वगैरे भरले आहे रिक्षामध्ये सगळं. आपल्या 2 रिक्षा आहेत आपल्या. या रिक्षात पण सामान टाकलेलं आहे, तिकडे पण टाकलेलं आहे. आपल्या अनिकेत भाऊ ड्रम वाजवत आहेत. तिकडे दौलत तुम्हाला माहिती आहे, दाखवलं तुम्हाला. गाडी चालू करून दिली त्यांनी. तर गाईच आम्ही निघालोय आता जाण्यासाठी. तुम्हाला भेटूया तिकडे पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला. या आम्ही थांबलो. या सरळ सरळ. आम्ही गेलोच नाही आतमध्ये. अरे आम्ही गेलोच नाही. गेलो ना, आम्ही थांबले तुमच्या रिटर्न वरती. इथं आम्हालाच लोक विचारत आली आतमध्ये येत का. काय सीन झाला रे आपला? अजून काय सांग का आला कटला आपला सीन नाही आला तिकडे. परत दुसरी गेली. अरे पोरं आपली गेली भरच्या ऑर्डरला. दोन हल्ल्या तिथं. आणि पहिले होतं तिथंच गेली. इकडे येऊन आम्ही वापस परत त्यांच्यावर अख्खी भांडी उतरवली. सेटअप लावून मोकलं होतं काय? मग येण्यासारखी सगळी. आपण बरोबर आलो म्हणजे. इथं कसं चाललाय नुसता बस. चला. मित्रांनो, लोकेशनला पोहोचलेले फायनली. आम्ही सामान वगैरे नेतोय. आम्ही रिक्षातून काढलेलं कष्ट करून आम्ही दुसऱ्या ऑर्डरला पोहोचलेलो. आता दुसऱ्या ऑर्डरला गेलो ते सांगते. दुसऱ्या ऑर्डरला जाऊन थांबले होते बघा. जरा आमची चुकामुक झाली. आम्ही दुसऱ्या मांडवात गेलेलो. आता बरोबर मांडवात आलोय.
होतं कुठं भांडी लावायचे आहेत काय हे कुठं लावायचे अरे एंट्रीला का महेश भाऊ पण आलेले आपले अरे बाबा तू पण ड्रमर आहे ब्लॉगर ब्लॉग चालू आहे आपलं इकडे हल्दी आपलं सेटअप कोणत्या स्टेजवरती लावायचे होते आता बरोबर आलो आहेत आणि कुठे दिले होते पोरांनी अरे काय झाला विषय तिथं 2 लग्न आहेत तर 2 लग्नांमध्ये तर मला वाटला तिथं पण शिवाजीकर म्हणून असं नाव आहे ना इकडे पण शिवाजीकर आहेत तर चुकामुक अशी झाली पहिल्या मांडवात आम्ही गेलो आता बरोबर मांडवात आलो आम्ही बरोबर आलो होतो असं हा मेला पहिले प्रशिक सामान सगळं ठेवलेलं बाकीचं बांधतोय आपण कुठे तिकडे भांडी तो पण शिवा आणि ह्यो पण शिवा मित्रांनो सामान आणतो आणि सेटअप वगैरे लावतो तुम्हाला दाखवतो मी सेटअप लावू आम्ही दाखवतो कसं लावतो सेटअप काय ते चला मग सामान वगैरे खोलायला लावले आपल्या पोरही सगळ्या एक आयरन केलं आबा काढायला लागतो ब्लॉग सामान खोलते आपली पोरा तू खोलत नाही का मी खोलत नाही मी फक्त व्हिडिओ काढतो तुमची तुम्ही खोला आपल्या सेटअप वरती लावायचे स्टेज वरती जागा इथे कमी आहे दौलत काय सेटअप लावायचा जागा नाही वरती आता बघू आता तेही पण सांगितलंय आपल्याला वरती लावायचं पण आता वरती जागा कसते कमी एवढी जागा आहे पण फुटला मग झुंबर झुंबर नाही तुटणार बघू ते मांडववाला गेलाय तुटलं दाखी पैसे दिला ऑर्डरचे जातील त्या मांडववाल्याला सगळं तिथं द्यायला लागतील आपल्याला पहिले मांडववाल्याला बोलवायला लागेल तो मांडववाला काय जेवून जायला लागेल फक्त तो काही गडबडीत आहे ना आधीच आम्ही खूप टेन्शन मध्ये आहेत आधीच यो रशिक चिंबोरी आहे तो चिंबोरी वा ताशाच्या काड्या पण बघून घ्या मस्त काट्या आहेत वाजतात भारी काठ्याने वाजत ताशा वाजतो ताशा वाजतो पण काट्या पण मस्त आहेत ना काट्या चांगल्या असतात आवाज मस्त नाही तो ताशा वाजतो काटे कुठे वाजतात आता पण वाजत येईल ताशा तर आवाज पण येईल काट्या लागतात त्याच्यासाठी कनेक्शन कुठे आहे बाबू कनेक्शन इथे आहे मस्तीमध्ये घरासमोर वाचतो ना रे आता त्या घरच्या माणसांचा असा विषय झालेला आहे की सगळा सेटअप तिकडे लावायचे आता एवढा इकडे सामान आणला आम्ही एवढं लांबून जागा चेंज होणार आहे उलट आता काय बोलू आता एवढी भारी जागा होती ही पण ही पण जागा आता चेंज होते त्यांच्या दारासमोर वाजवायची उलट चांगली गोष्ट आहे एवढं सामान आणलं ना इकडे एवढा सामान आणलं आता एवढा सामान आणून निसा चालण्यामध्ये वैताग झाला निसा सामान ने हान ने कमी लांब अंतर आहे का खूप लांब आलोय ऑर्डरला खूप म्हणजे खूप लांब आलोय पण एवढा लांब आलोय त्यानं पण आमचा बँजो चांगला आहे काळा सगळ्यांकडे कला कुणाकडे नाही सगळ्यांकडे काळा आहे आमचा अजिंक्य जाधव पण काहीतरी बोलत आहे अजिंक्य जाधव तुम्ही काहीतरी बोला काय बोलतो अजिंक्य भाऊ काहीतरी बोलत होता तू बोलतो जय भीम हा जय भीम आज असा विषय झालाय सगळ्यात पहिला आम्ही आलो आंबेश्वर डोक्यामध्ये ऑर्डर आहे तर 2 जागी हळद आहे ना दोन्ही जागी अशा माणसांचे नाव आहेत का शिवा नावाच्या माणसाच्या पोरीच्या हल्दी आहेत दोन्ही शिवा नावाची माणसं आहेत आम्ही पहिला उतरलो तिकडं गेलो सगळा सेटअप बिटअप लावून सगळा सामान मन लावला नंतर माहिती पडला अरे त्या शिवा नंबर 1 नाही शिवा नंबर 2 कडे ऑर्डर आहे आमची तिकडून आलो उतरवला सामान शिवा नंबर 2च्या घराच्या इथं 2च्या इथं उतरवला तो बोलतो इथं नाही लावचं तुम्हाला टेच केलंय हा आता एवढं स्टेज होते आम्ही चढवला बघू शकता तिकडून आणलेलं आहे आम्ही सामान पुरं इकडं आणलेलं आहे येऊन परत सामान लावला तर त्यांचा घरचा एक व्यक्ती आला बोलतो अरे इथं नाही वाजवतो आमच्या घरासमोर वाजव तर परत इथून नेऊन त्या घराचं आहे आम्हाला असं वाटतं फील यायला लागले का वाजवायला नाही बोलवलंय हे आम्हाला कुली बनवलंय इकडून तिकडून इकडं ना आम्ही इकडं पूर्ण सेटअप लावला होता आम्ही बघा तुम्ही बघू शकता रोटो वगैरे लावला होता पूर्ण आता ते बोलते तिकडे वाजवायचे आपल्याला आता सगळा सेटअप तिकडे घेऊन जायचे आपल्याला चालत पखा झोलमाल चालू आहे इकडून तिकडून फिरवायला लावले फक्त आधी ते ऑर्डर चुकली कुठं दुसरीकडे गेलो होते दुसऱ्या हल्दीला आता सामान दुसरीकडे लावलेलं आहे परत दुसरीकडे न्यायचे सामान
सगळे घेऊन चाललेले तसा डायरेक्ट लावलेला आधी लावला होता ते दुसरीकडे तिकडे वाजवला असतं डायरेक्ट. चला आता न्याला स्टँड वगैरे पेस वगैरे नेतो भेटू. सामान काढलाय ना, बघू शकता तुम्ही. आमचे सगळे सगळं न्यायला लावले. हे बघा ना सामान न्याय सगळं आता काय करणार आम्ही पण काय करणार. इन्स्ट्रुमेंट रेडी केलेला आणि वापस सांगितलं बोलता काढून टाका. हे आमचे ऑर्गन मास्टर मनीष रोकडे खूप छान फॉलो करा. खूप छान ऑर्गन वाजवतात सध्या. बघू शकता तुम्ही. आता वापस बाकीचा आणायला चाललोय आम्ही. बघू शकतात एवढा भारी आयोजन होता इथं. स्टेजवरती बोललो मस्त होता. स्टेजवर एवढा भारी होते. अजून सगळे कामगार तुम्ही बघू शकतात. सगळे कामगार हे काढतात भांडी वगैरे. बघू शकतात आमचा बाबू पण. बाबूनी एवढा स्टँड न्यायला बाबूनी. तिथं मांडवायला लागेल आरामात न्या बाबू. बघू शकतात तुम्ही आमचे विशाल पण स्टँड न्यायला. शरद रोकडे ऑर्गन मास्टरचा भाऊ. शरद रोकडेचा भाऊ. आता मी सध्या मशीन घ्यायला लावले. लगेच सेटअपचं काम चालू आहे आता इकडं. आणि लोकेशन आपली सेट झालेली. लावायचं कुठे ते माहीत झालं आता आपल्याला. सेटअप चालू वाजवणार आहे. बंटी तो वाला वाजवणार आहे. शरद ऑपरेटर वाजवणार आहेत. फोटो वगैरे लावलेले आहेत. ब्लू डायमंड बदलापूर. खरं तर आपली सुरुवात या ग्रुपमधून झालेली आहे. ब्लू डायमंड बीट्स बदलापूर या ग्रुपमधून आपण शिकलेलो आहे भरपूर काही वाजवण्यास. गुरुजी हे बघा शरद भाऊ चे गुरुजी आहेत. त्यांनी शिकवले. आणि महेश भाऊ सिनियर प्लेयर आहेत ते रोटोचे. आता ड्रम वाजवणार आहेत ते. खरं तर म्हणजे अनिकेत भाऊने आपल्याला भरपूर सपोर्ट केलेला आहे. त्याने शिकवलेलं आपल्याला. या ग्रुपमध्ये आणणारे पण तोच आहे आपल्याला. काय हो आज तुझ्यामुळे मी आहे या ग्रुपमध्ये. भरपूर काय शिकायला भेटलेलं आपल्याला या ग्रुपमुळे. आलेला आहे तो विशालच्या कर्तृत्वामुळे विशाल आलेला आहे. थँक्यू. आता सेटअप पूर्ण लावून घेतो आणि भेटू मग डायरेक्ट वाजवताना.
2-3 टायटल वाजून झालेले आहेत. तर आता रेस्ट घेतला, आता जेवू वगैरे, जेवल्यानंतर वाजू. चला भेटतो मग जेवताना. तर आता जेवायला बसलेलो आहे आम्ही सगळी पोरं आपली. जेवण वगैरे करतो आणि मग भेटू. तर मित्रांनो आपला जेवण वगैरे झालेलं आहे. तर आपला कीबोर्डिस्ट आहेत ते अजून जेवतात. ते जेवण झालं का वाजवताना तुम्हाला दाखवतो फुटेज. जेवढे काढता येतील मला तेवढे फुटेज तुम्हाला दाखवतो मी. पाणी प्यायचा ब्रेक घेतलेला आहे. खूप फाटलेली आहे आमची. अजून बघू किती वाजवायचे. 1 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत वाजवायचे भाऊ बोलतो. तर बघू ब्रेक तर घेतलेलं आहे. पाणी पिऊन झाला का परत धापधूप चालू आहे आपला. तर भेटू आपण. एकदम बरा वाटतो. जरा ब्रेक मारला जरा बरा वाटतो. थंडा आलेला आहे आता. थंडा वगैरे पिऊन घेऊ. तेव्हा फुल तयारी आहे थंडा प्यायची. बंटी पाहिजे का प्रशिक? प्रशिक हे गरम आहे का? काय माहिती, मी नाही आणला, त्याने आणला. घ्या दादा. थँक्यू भाऊ, थँक्यू. चार्जिंग लावतो. मोबाईलची बॅटरी पण लो झालेली आहे. चार्जिंग लावतो. चार्जर घेऊन आलो. आयफोनची जिंदगी झंड आहे. चार्जिंग लावायला लागतो बार मला माहिती असेल. आता चार्जिंग लावतो थोडा.
तर आपला ब्लॉग इथंच एंड झालेला आहे, पॅकअप झालेला आहे आपला. बोला भावा. काय बोलतो? आजचा कार्यक्रम एकदम म्हणजे एवढा भारी झाला, एवढा झालाय, पब्लिक पण खुश, आम्ही पण खुश ना. आपला विशाल भाईला बेस्ट वाजतो एकदम, एवढा भारी वाजतो, एवढा भारी होतो, एकदम छान वाजतो. थँक्यू भाऊ. आणि विशाल भाईला आपल्या फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ एकदम व्हायरल करा. मला तर बोलता येत नाही पण एक सांगतो, व्हिडिओ एकदम व्हायरल करा, म्हणजे व्हायरल करा. आता आमचा कार्यक्रम संपलेला आहे. आता बाय 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 बाय, टाटा. जाऊ.